भारत माता आता एका कोपऱ्यात बसून रडत असेल इतकी भयानक हादरवून टाकणारी कहाणी आज मी तुम्हाला सांगत असेल, जी कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल। ही एक गोष्ट आहे निरागस अल्पवयीन मुलीची आणि एका सत्ताधारी आमदाराची। उन्नावमधील मुलगी कामाच्या शोधात एका आमदार कुलदीप सिंग सेहगल यांच्या घरी जाते, पण तिथे तिला काम नाही तर तिला वाईट नजरेनं पाहिलं जातं आणि इथून सुरू होते काळ्याकुट्ट कहाणीची सुरुवात। अवघ्या 3 दिवसात या मुलीचं अपहरण केलं जातं, तिला वेगवेगळे ड्रग्ज दिले जातात, अनेक दिवस तिच्यावरती होतो। नंतर ती कसाबसा औरा या गावामध्ये सापडते आणि तेथून पुढे FIR दाखल होतो। पण धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे का? त्या FIR मध्ये आमदाराचं नावच नसतं, फक्त 3 छोट्या लोकांवर गुन्हा दाखल केला जातो, कारण पोलीस आमदारांचं नाव लिहायला धजावत नाही। यानंतर पोलीस त्या मुलीवरती दबाव टाकायला सुरुवात करतात। ती उत्तर प्रदेश सोडते, मुख्यमंत्री कार्यालय वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार पाठवते, पण सगळीकडे शांतता, कुठेच न्याय नाही। शेवटी तिची आई न्यायासाठी मॅजिस्ट्रेटकडे जाते आणि त्यानंतर घडतं ते अंगावर काटा आणणार आहेत। त्या मुलीच्या वडिलांना आमदाराचा भाऊ त्याचे गुंड अमानुषपणे मारहाण करतात, तीही सार्वजनिकरित्या मारहाण केली जाते आणि उलट त्याच वडिलांविरोधात खोटा गुन्हा दाखल केला जातो। त्याच दिवशी वडिलांना अटक सुद्धा केली जाते। कारण काय? तक्रार आमदारांच्या माणसांनी केली होती आणि आपण सामान्य जनता आपल्या आवाजाला कवडीची ही किंमत नसते। या सर्व गोष्टींना कंटाळून ती मुलगी थेट योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न करते, पण ती वाचते। पण दुसऱ्या दिवशी धक्कादायक बातमी समोर येते, तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो। विचार करा, मुलीवर अत्याचार नाही मागितला म्हणून वडिलांचा मृत्यू, तरीही आमदाराला अजून अटक होत नाही, फक्त त्याच्या भावाला अटक होते। नंतर SIT स्थापन होते, प्रकरण CBI कडे जातं, अखेर आमदारावरती गुन्हा दाखल होतो। पण इथेच थांबत नाही ही क्रूर काळी कहाणी। मुलीच्या वडिलांच्या कस्टोडियल डेथ प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचाही संशयास्पद मृत्यू होतो। आणखीन धक्कादायक गोष्ट म्हणजे उन्नावमधील एका BJP खासदाराला त्या आमदाराला तुरुंगात भेटायला जातो आणि त्याला थँक्यू सुद्धा म्हणतो। आणि अजून संपलं नाहीये, थांबा, यानंतर घडते सर्वात भयंकर घटना। ती मुलगी, तिचे वकील आणि तिच्या 2 काकू एका गाडीतून प्रवास करत असताना नंबर प्लेट झाकलेला एक ट्रक त्यांच्या गाडीला 11 वेळा जोरदार धडक देतो। दोन्ही काकूंचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू होतो। वकीलही नंतर दगावला जातो आणि ती मुलगी गंभीर जखमी होते। या अपघाताआधीच त्या मुलीने देशाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पत्र लिहिलं होतं। यानंतर सुप्रीम कोर्टाने सर्व खटले दिल्ली येथे ट्रान्सफर केले। आमदार आणि त्याच्या साथीदारांवरती चार्जेस फ्रेम झाले। शेवटी कोर्टाने त्या आमदाराला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली। पण आज काय परिस्थिती आहे माहिती आहे? तोच आमदार जामिनावरती बाहेर आहे, त्याची जन्मठेपेची शिक्षा सध्या निलंबित करण्यात आलेली आहे। माझ्या देशाचा कायदा खरंच महान आहे, पण न्याय मागणारी मुलगी, तिचं कुटुंब आज भरडले जात आहेत आणि गुन्हेगार मोकळे फिरत आहेत, कारण की ते वॉशिंग मशीन पार्टीचे सदस्य आहेत। हा आहे आपल्या व्यवस्थेचा आरसा। हा खरंच माझा भारत आहे का? आणि खरंच भारत माता की जय आपण म्हणावं का?